नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण ना एकादशीनंतर दुसऱ्या दिवशी बार्शीला जी मिक्स भाजी केली जाते ना ती आज आपण बनवणार आहोत। एकादशी झाली ना की दुसऱ्या दिवशी बार्शी असते, तर त्या दिवशी ना आमच्याकडे अशी मिक्स भाजी केली जाते। मिक्स भाजी म्हणजे त्याच्यामध्ये कडधान्य आणि पावसाळ्यात ज्या भाज्या येतात ना त्या अशा मिळून केली जाते। तर मी ते कडधान्य घेतलेलं आहे। हे कडधान्य ना मी रात्री भिजत टाकलेला। आता कडधान्य तुम्ही कोणतेही घेऊ शकता। तर मी ते मूग घेतलेले आहेत, थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे ना हे मी रात्री भिजत नाही टाकलेले, एक अर्धा तासापूर्वी भिजत टाकलेले। त्याच्यानंतर बिरडं सोलून घेतलेलं आहे, वालाचं बिरडं, चणे, वटाणे असे कडधान्य मी घेतलेले आहेत। एक 5 प्रकारचे मी कडधान्य घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत आपल्याला इथे शेवग्याच्या शेंगांचा पाला असतो ना तो कोवळा घ्यायचा आहे। त्याच्यानंतर माठाची पानं, देठ, अळूची पानं असं घ्यायचं आहे। तर मी इथे ही सगळी भाजी धुवून घेतलेली आहे। आता शेवग्याच्या शेंगांचा पाला आणि अळूची पानं ही मी चिरून घेणार आहे आणि थोडीशी तव्यामध्ये ना एक 2-3 मिनिट गरम करून घेणार आहे। तर आता हे पहा, मी इथे पाला काढून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगांचा आणि अळूचं पान पण बारीक चिरून घेतलेलं आहे। तर आता आपल्याला ना जास्त वेळ नाही, एक 2-3 मिनिट चांगलं तव्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे। ही मिक्स भाजी ना खूप छान लागते आणि त्याच्यासोबत मस्त गरमागरम वडे असं आमच्याकडे नैवेद्य दिलं जातं। आता एक 2-3 मिनिट चांगलं आपण गरम करून घेणार आहोत। तर 2-3 मिनिट झालेली आहे। आता आपण फोडणीला देणार आहोत भाजी। आपली तयारी सगळी झालेली आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की मग आपण त्यामध्ये राई टाकणार आहोत। ही भाजी ना आपण नेहमी इतर भाज्या करतो ना त्याप्रमाणेच बनवायची आहे, पण या भाजीला ना खूप छान वेगळीच चव येते। अशी पंचरस अशी वेगवेगळ्या भाज्या ह्याच्यामध्ये आपण टाकतो। तर जिरं टाकायचं आहे, त्याच्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे। आता हा 2 मिनिट परतून घेणार आहोत आपण। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे। कढीपत्ता टाकला की भाजीला वास खूप छान येतो। आणि टोमॅटो, आता कांदा आणि टोमॅटो एक 2-3 मिनिट चांगला शिजवून घेणार आहोत। आता आपण यामध्ये हळद आणि हिंग टाकणार आहोत। आपला ते कांदा चांगला शिजलेला आहे आणि टोमॅटो पण चांगला मऊ झालेला आहे। हळद आणि हिंग तर एक 2-3 मिनिट आणखी पुन्हा परतवून घेणार आहोत आणि त्यानंतर मग आपण आपला घरगुती मसाला टाकणार आहोत। तर आता मी इथे 1-1.5 चमचा आपला घरगुती मसाला टाकते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। 2 मिनिट परतवलं की मग आपण आपली भाजी टाकायची आहे। ही भाजी ना खरोखर खूप छान लागते। ही भाजी वड्यासोबत, तर भातासोबत पण छान लागेल, गरम चपातीसोबत पण छान लागेल। आजच्या दिवशी मस्त गरमागरम वडे सोबत हे खूप छान लागतं। त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे। एक थोडंसं परतवून घेऊ आणि मग त्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं भाजी शिजण्यापुरतं।
आणि एक 5-6 मिनिटांनी आपण चेक करणार आहोत, एक 10 मिनिटाने. एक 10 मिनिट जास्त झालेली आहेत. मी त्या आधी मध्ये मध्ये चमचा मारून घेतलेला आहे भाजीला. आपली आता भाजी मस्त शिजलेली आहे. दाणे कडधान्य पण आपला मस्त शिजलेला आहे. भाजीला वास पण मस्त सुटलेला आहे. आता आपण यामध्ये थोडंसं गूळ टाकणार आहोत, त्यानंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर. आणि त्या ओलं खोबरं टाकलंय त्याच्यामुळे आपण आणखीन 2-3 मिनिट ठेवणार आहोत भाजी मिक्स करून. ही आपली ते भाजी तयार झालेली आहे. भाजी खूप छान दिसते आणि लागेल पण खूप छान. दोन मिनिटांनी आपण गॅस बंद करू. चला तर मग आता आपण सर्व करूया. तर मस्त गरमागरम आपली भाजी इथे मिक्स भाजी तयार झालेली आहे. आणि त्यासोबत मी इथे गरमागरम वडे पण तयार केलेले आहेत. आपला नैवेद्य इथे तयार झालेला आहे. मिक्स भाजी आणि गरमागरम वडे. थोडीशी भाजीवर कोथिंबीर ठेवणार आहोत गार्निशिंगसाठी. ही आपली एकादशीनंतर बार्शीला केली जाणारी मिक्स भाजी इथे मस्त तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. थँक्यू.